संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांची मुलगी वैभवी आपल्याला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ज्या बी ठिकाणी मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये वडिलांच्या हत्येचा न्याय मागताना उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळाली। पण तीच वैभवी आता या डोंगरा एवढ्या दुःखातून कुठंतरी थोडा विरंगुळा व्हावा म्हणून चित्र रेखाटण्याचं सुद्धा काम करते। आत्ता माझ्याबरोबर वैभवी आहे। दिदे तू सांग मला, तुझी 12वीची परीक्षा आता झाली का पूर्ण? हो, 12वीची बोर्डची एक्झाम झाली आहे। सध्या तर म्हणजे नीटची तयारी चालू आहे। नीटची तयारी करते आता? हां, नीटची तयारी चालू। आणि आता हे तू चित्र जी रेखाटतेस ही कधीपासून सुरू केलं तू? म्हणजे ड्रॉइंगची मला लहानपणापासूनच आवड आहे, मी सतत काढत असते। पण आत्ता जो आमचा जे समजा गावकऱ्यांनी असेल नाही तर आज पूर्ण महाराष्ट्राने जो न्यायासाठी उचललेलं पाऊल आहे त्याच्यामध्ये खरंच महाराष्ट्राने आम्हाला खूप साथ दिली आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही फक्त एकच भूमिकेत आहोत की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। आणि सरकार असेल किंवा प्रशासनाला मी विनंती करते की अद्यापही एक आरोपी फरार आहे आणि जो न्यायाचा लढा आहे त्याच्यामध्ये आज आम्ही बघतोय किंवा आज आमचे गावकरी बघतायत की याच्यामध्ये वेगवेगळे कुठेतरी फाटे निघत आहेत। फक्त आम्हाला आणि माझ्या कुटुंबाला एवढंच वाटतं की आमची जी एक म्हणजे न्यायासाठी उचललेलं पाऊल आहे ते आम्ही मागे घेणार नाहीयेत, पण हे जे फाटे फुटत आहेत ते कुठेतरी बंद होऊन समजा जे गुन्हेगार आहेत त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा। तू तुझ्या वडिलांचं पण चित्र काढलंय, मला दाखवशील जरा तू चित्र? हे कधी काढलं तू? आत्ता मागे काढलं तू? आणि दुसरे आणखी कशाचे चित्र काढलेस? हे बघा, आपण पाहू शकतो या ठिकाणी हे गणपतीचं चित्र अगदी हुबेहूब आणि ॲक्युरेट असं काढलेलं आहे। आणि त्याच्यानंतर वैभवीने तिच्या वडिलाचं पण चित्र या ठिकाणी काढलेलं आहे बघा। आणि आता तुझी 12वीची परीक्षा झाली, ह्याच्यानंतर तू काय करणार आहेस पुढं शैक्षणिकमध्ये विचारतो तुला? वडिलाचं तुझ्या काय म्हणणं होतं की तू काय व्हायला पाहिजे असं काय? म्हणजे त्यांनी तर मला कधी असा दबावच दिला नाही आहे की कधी तू म्हणजे त्यांना एक वाटायचं की हिनं फक्त हिच्या पायावर उभं राहावं आणि जे स्वतःचं करण्यापुरतं आणि समजा हिच्या कुटुंबाचं हिनं भागवावं, हिनं स्वतःच्या पायावर उभं राहावं। त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तू डॉक्टर हो किंवा इंजिनियर हो। मग एक नॉलेज म्हणून मी डॉक्टरची साईड निवडली होती, पण पहिल्यापासूनच मला किंवा ड्रॉइंगचा नाद होता किंवा टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ बनवणे याची पण मला आवड होती। पण नॉलेज म्हणून सध्या मी नीटची तयारी करत होते तर त्यांना एक वाटायचं हिनं नीटची तयारी करते तर याच्यात तिला यश यावं आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहावी। आणि आता तुझं शिक्षण जे आहे ती कुठल्या साईडमधून झालं आहे, म्हणजे सायन्स, कॉमर्स? सायन्समधून घेतलंस आणि आता ह्याच्या पुढे तुझी नीटची तयारी सुरू आहे? हां, नीटची तयारी चालू आहे। पण आता सर्वांनाच माहिती आहे की हे दुःख किती मोठे आहे आणि हे तर आम्ही तर शब्दात व्यक्त करू शकत नाही आहेत। पण ज्यावेळेस मला माझा अभ्यास करताना मला माझ्या वडिलांची आठवण येते किंवा म्हणजे असं वेगळं वाटायला लागतं, करमत नाही, त्यावेळेस मी कधी कधी विरंगुळा म्हणून जी माझी आवड आहे मी त्याच्यामध्ये माझा वेळ घालवते। काढण्याचा प्रयत्न करतो? हां। आता तुला सगळं समजतंय, कायदा ही घटना जी घडलेली आहे ही अगदी गंभीर आहे घटना आणि कायदा सुव्यवस्था जी आहे त्याच्याबद्दली पण तुला बऱ्यापैकी माहिती आहे। काय वाटतं तुला, ही महाराष्ट्रात जी कायदा आहे सुव्यवस्था त्याच्यावर तुझा विश्वास आहे किंवा काय वाटतं तुला याच्यामध्ये? हे बघा, विश्वास तर आमचा सर्वांवरच आहे कारण की आज आमची फक्त भूमिका न्यायासाठी आहे आणि आम्ही विश्वास ठेवला आहे सर्वांवरच आणि बऱ्याच जणांनी आम्हाला शब्द देखील दिला आहे की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ। त्याच शब्दावर आज आम्ही ठाम आहोत। पण आज कुठेतरी मनात प्रश्न येतो की म्हणजे न्यायव्यवस्था आज का मागे पडते या महाराष्ट्रातली? न्याय देण्यास इतका वेळ का लागतोय आणि वारंवार ज्या घटना घडत आहेत त्या महाराष्ट्रात कशामुळे घडत आहेत? 12 तारीख होती, पहिली सुनावणी होती, त्या सुनावणीच्या दरम्यान काय अपेक्षा वाटत होत्या तुला?
अपेक्षा तर म्हणजे आमच्या आज फक्त न्यायाच्या आहेत आणि जे कोणी आरोपी फरार आहे तो लवकरात लवकर पकडेन आणि जे बाकीचे आरोपी प्रशासनाच्या ताब्यात आहेत त्यांना आणि जो फरार आहे किंवा जे गावकरी मागणी करतायत सतत ती 6 आरोपी त्याच्यामध्ये अनेक बरेच जण आहेत त्यांनासुद्धा यामध्ये 6 आरोपी करून शिक्षा झाली पाहिजे कारण की ज्या आज समजा ही घटना उघडकीस येऊन देखील वारंवार लोकांवर हल्ले होतात जीवघेणे वार होतात तरी पण या घटना घडतात कशामुळे हेच कळत नाही त्यासाठी समजा आमची तर आता माझे वडील तर गेलेत पण त्यांना ज्यांनी मारलं किंवा त्यांना इतकं अमानुष ज्यांनी छळ करून मारलं त्यांना म्हणजे जितक्या वेदना दिल्या त्या वेदना आम्ही कधीच म्हणजे त्यांना दिल्या नव्हत्या किंवा इथून मागं त्या वेदना आम्हाला देखील त्यांनी दिल्या नव्हत्या त्यासाठीच वाटतं की जे आज कृत्य त्यांच्यासोबत घडले ते इतर कोणावर घडू नये तू बारामतीच्या रॅलीमध्ये तुझं एक चित्र दाखवलं गेलं होतं ती तू रेखाटलेलं चित्र होतं ते ह्याच्यात दिसत नाही आहे ती कुठं म्हणजे तुझा फोटो होता त्याच्यामध्ये ती तूच रेखाटलेलं होतं ना चित्र नाही ते मी नव्हतं रेखाटलेलं ते सोशलमधूनच आलं हां ते दुसरं कोणीतरी रेखाटलं एकंदरीतच वैभवी आता तिची 12वीची परीक्षा पण झालेली आहे आणि फक्त ह्या दुःखातून कुठेतरी थोडाफार विरंगुळा व्हावा म्हणून चित्र रेखाटण्याचं कामसुद्धा वैभवी करते कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह मी श्रीराम क्षीरसागर TV9 मराठी बीड मसाजोग हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं।